मित्रांनो, श्री सेवागिरी हायटेक पुशेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि बैलगाडी शर्यतीसाठी लागणारं साहित्य म्हणजे बैलांसाठी लागणारं कासरं, मोरक्या, बैलगाडीच्या प्रत्येक अड्ड्यात त्यांचं दुकान सुद्धा असतंय आणि आपण आज या दुकानावरती आलेलो आहे. थोडंसं तुम्ही बघू शकताय मोरकी. आजकाल आता ही व्यावसायिक आहेत म्हणून मोरकी बनवा येते त्यांना, पण जुनी लोक प्रत्येकाला मोरकी वगैरे बनवा यायची. आज मोरकी कशी बनवतात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. एकदम झटपट आपण मोरकी घेतोय. कसं आहे, आता प्रत्येकाला रेडीमेड गोष्ट लागते, परंतु अशा गोष्टी सगळ्या घरी पहिल्या बनल्या जात होत्या. आज व्यावसायिक मंडळी परंतु कलासुद्धा जपण्याचं काम करतात. आज बैलांसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी पुशेगावमध्ये मिळतील, तसंच प्रत्येक बैलगाडीच्या मैदानात मिळतील. सर्वात महत्त्वाचं दादा, मोरकी बघा आता लगेच तयार, 2 मिनिटात मोरकी तयार झालेली आहे. आपला मोबाईल नंबर सांगा की कुणाला साहित्य घ्यायचं असेल. आपलं दुकान पलटण रोड पुसेगाव PWD ऑफिस शेजारी आहे. श्री सेवागिरी हायटेक शेती पंप पुसेगाव. शेती साहित्य सर्व आपल्याकडे भेटेल. तरी काय काय साहित्य मिळते तरी? आपल्याकडे पंप, रबर मॅट, गुरांची सर्व साहित्य, दूध मशीन, वॉटर प्युरिफायर, सर्व गोष्टी शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल. आणि आमचं अड्ड्यावर सुद्धा दुकान असतं. ते बंधू बघतात, कुंदन नलवडे नाव आहे. त्यांचा नंबर आहे 7507 28 47 43 आणि माझं नाव सूरज नलवडे. माझा नंबर 77 57 89 48 68. किती वर्षापासून आपला व्यवसाय? आम्ही पहिल्यापासून पंपाचं काम करत होतो. 7 वर्ष झाले. आता या क्षेत्रात 1-1.5 वर्ष झालं बैलगाडी शर्यत चालू केली. चांगला रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स चांगला आहे. ओळख आम्ही आता सुरुवात केली या, पण आम्हाला अनुभव पण चांगले आले. प्लस सगळ्या म्हणजे गोष्टीत आम्ही केलंही. मित्रांनो बघा, 2 मिनिटात मोरकी सुद्धा बनवून झाली. आपले शेतकरी राजा गणवट यांना नवीन खरेदी केलेली आहे. त्यांच्या बैलासाठी मोरकी आणि रस्सी घेण्यासाठी आपण इथं आलो होतो. पण पुशेगावच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं, बाजार कसा भरलाय या ठिकाणं. प्रसिद्ध व्यापारी जगन्नाथ शिवणकर बरेच दिवसातून आज पुशेगावचा बाजार भरलाय. माझ्यामध्ये लंपी किंवा कोरोना नंतर पहिल्यांदाच भरला असेल. काय बाजारात काय परिस्थिती? पूर्वीचा कसा बाजार होता ना आता काय? नाही, पूर्वीच्या बाजारापेक्षा यंदा बाजार माझ्या मते जास्त भरणार. का यंदा शर्यती आता व्यवस्थित आहे, चालू आहेत. त्यामुळे शर्यतीच्या निमित्तानं माणसं भरपूर आता बाजारला बैल विकाय आणते ती. त्यामुळं नेहमीच्या पेक्षा यंदा जोरदार बाजार भरणार बैलांचा. आणि आज काय मैदान बघायला आला का? नाही, बैल नाही आणला. आम्ही मैदान बघायला आलोय, म्हटलं जरा बाजार फिरून जाऊ मैदानात. काय बाजारात काय परिस्थिती? बाजारात बघा आताशी सुरुवात केली बघायला. बघू काय एखादं काय कुठं आपल्या नजरेत गावलं तर आपण घेऊ एखादं. चाललाय विचार. बघा, नक्कीच प्रसिद्ध व्यापारी आहे ती, सगळी जुनी जाणती लोक आहे ती. आणि बाजार तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय, जबरदस्त भरलेला आहे. अजून बैल येत आहेत. सुरुवात होती बाजाराची. सुरुवात होती आताची. बाजाराची आताची सुरुवात होती. बाजार इथून पुढे किती दिवस भरणार? 10 दिवस बाजार भरणार आहे. आणि आज शर्यतीचा पहिला दिवस असल्यामुळे आज बऱ्यापैकी बाजार चांगला भरेल आणि शर्यती बी चांगल्या उत्कृष्ट होतील. आतापर्यंत 30-35 फेरे पळालेले आहेत सकाळ सकाळीच. चला, मैदान बघायला या, तसंच बाजार सुद्धा बघून घ्या, कारण बाजार बरेच दिवसातून भरलेला आहे. तीन नंबर. प्रशांत गणवट राजापूर यांची खरेदी समक्ष राजू शेठ मासाळ, आपले क्षीरसागर बंधू, आणखीन शिवतरचे आपले काका. आणि बाबा तुमचं नाव काय? संपत पालवे, ज्योतिबाजी वाडी आणि दादासो कदम ना, मालगाव आमच्याच गावचा खोंड आहे. आणि विक्री केलेली बघा त्यांना राजापूरचे गणवट शेतकरी राजा लाईव्ह चॅनेलवाल्यांना.